नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची सेवा कशी करायची, रोज कुलदेवीची नित्य सेवा कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई कुलदेवीची सेवा कशी करायची, कोणतं स्तोत्र वाचायचं, कोणता मंत्र म्हणायचा, किंवा बघा मी नेहमी सांगत असते की आपल्या कुलदेवी ही आपल्या घराची म्हणजे आपल्या कुटुंबाची आई असते. आपल्या घराचं ती रक्षण करत असते. जिच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलो आहे तिची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे. आपल्या आईचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर कुठलंच संकट किंवा कुठलीच अडीअडचण आपल्या आयुष्यात येत नाही. आली तरी ती फार काळ टिकत नाही आणि ती आपल्यापर्यंत येतच नाही, कारण आई त्या संकटापासून म्हणजे आपली कुलदेवी त्या संकटापासून आपलं संरक्षण करण्याचं तिचं काम असतं. पण ती ते काम कधी पार पाडत असते, ज्यावेळी आपण तिची आठवण काढू, आपण तिची सेवा करू, आपण तिचं मान सन्मान करू, तरच ती आपली आठवण काढत असते किंवा आपलं काम ती करत असते. बघा, तर आपल्या आईची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची, तर मी बऱ्याच वेळेला म्हणजे व्हिडिओ मी केलेले आहेत की दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ कसे करायचे किंवा 14 पाठ कसे करायचे, नवरात्रीमध्ये 14 पाठ कसे करायचे रोज. तर असं म्हणजे ह्या सेवा आपण बघितल्या आहेत. पण दुर्गा सप्तशतीची रोज सेवा कशी करायची, तर आता बघा, आपण स्वामीचरित्र सारामृत कसा रोज ग्रंथ वाचतो, रोज 3 अध्याय वाचतो, म्हणजे जी आपण गुरूंची आपली नित्यसेवा जशी करतो, अर्थात आपण स्वामी सेवेकरी आहोत, आपण रोज गुरूंची सेवा केलीच पाहिजे. अर्थात ज्या अर्थी तुम्ही स्वामींची सेवेकरी आहात त्या अर्थी तुमच्या घरात रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय तरी पठण झालेच पाहिजेत. तर ती नित्यसेवा आपण करत असतो. मग आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची, तर गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की आपल्या पितरांची सेवा, कुलदेवीची सेवा आधी करा आणि मग गुरूंची सेवा करा. मग गुरूंची सेवा आपण करतो, पितरांची सेवाही आपण केली पाहिजे आणि आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच गुरुमाऊलींनी पितरांची सेवा देखील दिलेली आहे. बऱ्याच सेवा आहेत ज्या नित्यसेवेत आपण रोज ह्या केल्याच पाहिजेत, पण त्या आपल्या हातून घडत नाहीत. मग आपण काय करतो, फक्त 3 अध्याय वाचतो, कमीत कमी आपण तेवढं तरी करत असतो, पण कुलदेवीची सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे. तर आता बघा ताई, आता आम्हाला दुर्गा सप्तशतीची म्हणजे सेवा करायची खूप इच्छा आहे, पण ते कसं वाचायचं, कुठून सुरुवात करायची काय माहीत नाही, रोज किती अध्याय वाचायचे ते माहीत नाही, मग कशी आम्ही सेवा करायची. तर आजचा व्हिडिओ तोच त्यासंबंधीचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर दुर्गा सप्तशतीचा जर तुम्हाला ग्रंथ वाचायला शक्य नसेल किंवा तुमच्याकडे नसेल, तर रोज कुलदेवीची सेवा आपण काय करू शकतो, जेणेकरून रोज कुलदेवीची आठवणही काढली जाईल आणि तिची कृपाही आपल्यावरती राहील आणि तिची सेवाही आपल्या हातून घडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुमच्याच कमेंट्सवरून तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथ तुमच्याकडे हवा, तर बघा 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही तुमची देवी म्हणजे कुलदेवी असो, रेणुका माता असो, आई तुळजाभवानी असो, महालक्ष्मी असो किंवा वणीची सप्तशृंगी असो, तर या 3.5 शक्तिपीठांपैकी कोणतीही तुमची कुलदेवी असो, त्या कुलदेवीपर्यंत तुमची ही सेवा नक्की पोहोचेल, यात काही शंका नाही. फक्त हा ग्रंथ तुमच्याकडे हवा, हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुमच्याकडे हवा. तर हा ग्रंथ कुठे मिळेल, तर दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल. अगदी ऑनलाईनही तुम्ही मागवला ॲमेझॉनवरून तरी तुम्हाला मिळून जाईल. फक्त हा ग्रंथ तुमच्याकडे हवा. आणि नसेल तुमच्याकडे ग्रंथ, तर रोज कुलदेवीची सेवा कशी करायची, तर बघा, सगळ्यात पहिले आपण जशी स्वामींची सेवा करतो, रोज स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचतो, त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा देखील ग्रंथ आहे, तशीच सेवा आपल्याला करायची आहे. फक्त थोडं वेगळं आहे आणि ते वेगळं काय आहे, वेगळेपण काय आहे तेच तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर आज समजा सोमवार आहे, ठीक आहे, आता आज सोमवारच आहे, तर आज सोमवार आहे, तर सोमवारपासून तुम्ही जर आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर ज्या दिवशी येईल त्या दिवशीपासून तुम्ही नित्यसेवेला चालू करू शकता, म्हणजे तुमच्या कुलदेवीच्या सेवेला चालू करू शकता. आता काय करायचं बघा, आता सगळ्यात पहिले या कुलदेवीला सगळ्यात पहिले प्रार्थना करायची की आजपासून मी तुझी सेवा चालू केलेली आहे. आजपर्यंत मला माहीत नव्हतं किंवा मी अज्ञान होते या बाबतीत आणि तुझी सेवा माझ्याकडून घडत नव्हती आणि जे काही संकट येतात, दुःख येतात, ती आमच्यापर्यंत येऊ देऊ नको. आमच्या घराचं, आमच्या कुळाचं किंवा आमच्या घरातल्या म्हणजे मुलांचं, बाळांचं संरक्षण कर, तुझी कृपा आमच्यावरती राहू दे आणि तुझी सेवा जास्तीत जास्त करून घे, अशी प्रार्थना आपल्या कुलदेवीला करायची आणि नित्यसेवेला चालू करायचं. नित्यसेवेला कुठलेही नियम नाहीत, अटी नाहीत, बंधन नाही, काही नाही. कळालं. आता नित्यसेवा कशी करायची, तर सगळ्यात पहिले दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याकडे आहे, बरोबर.
तर आता काय करायचं बघा. सगळ्यात पहिले काय येतं, आता इथं दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे, 95 पानांचा हा ग्रंथ आहे. तर बघा 95 पानांचा हा ग्रंथ आहे. तर सगळ्यात पहिले येते प्रस्तावना, कुलदेवीची सेवा, श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना, अवतरणिका, पाठविधी, मंगलाचरण, दुर्गाष्टोत्तर, नामस्तोत्र. ठीक आहे, हे वाचायची काही गरज नाही. म्हणजे सुरुवात ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी सांगते मी. प्रस्तावनापर्यंत ते दुर्गाष्टोत्र, नामस्तोत्र जे आहे तिथं म्हणजे तिथपर्यंत वाचायची अजिबात गरज नाही. म्हणजे पहिलं जे काही आहे ते वाचायची गरज नाही. सुरुवात कुठून करायची कुलदेवीच्या सेवेला. तर सगळ्यात पहिले बघा, ज्या दिवशी आता सोमवारपासून तुम्ही चालू केलं आहे तर देव्या कवचम जे आहे, अथ देव्या कवचम, तिथून वाचायचं, ते स्तोत्र वाचायचं. मी तुम्हाला सांगते तर एक मिनिट. तर इथं बघा देव्या कवचम आहे. तर देव्या कवचम पहिल्यांदा वाचायचं. तर देव्या कवचम वाचायचं, त्याच्यानंतर अथ अर्गला स्तोत्र वाचायचं, त्याच्यानंतर अथ किलक स्तोत्र वाचायचं, रात्री सुक्त वाचायचं म्हणजे आणि त्याच्यानंतर अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय 1 ते 13 अध्याय आहेत. तर त्यातले पहिले 2 अध्याय वाचायचे. कळालं? पहिले 2 अध्याय वाचायचे. आता सोमवार आहे, आज सोमवार आहे, आजपासून तुम्ही नित्यसेवेला चालू केलेला आहात. आता आज काय काय वाचायचं तर बघा, देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र म्हणजे सुरुवात करायची आपल्याला. किलक स्तोत्र, रात्री सुक्त आणि दुर्गा सप्तशती अध्याय 1 ते 13 अध्याय आहेत. तर 13 अध्यायामधले फक्त पहिले 2 अध्याय वाचायचे. कळालं? बस, आज एवढीच सेवा तुम्हाला करायची. कळालं? आता उद्या मंगळवार आहे, तर मंगळवारी काय वाचायचं तर मग हे पहिल्यापासून सगळं वाचायचं का, की देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त वाचायचं का, परत पहिले 2 अध्याय परत वाचायचे तर नाही. दुसऱ्या दिवशी फक्त जे आपण 1 ते 13वा अध्यायामधले पहिले 2 अध्याय वाचलेले बघा, त्याच्या पुढचे 2 अध्याय वाचायचे. म्हणजे 1-2 अध्याय आपल्याला सोमवारी झाला, 3रा आणि 4था अध्याय फक्त मंगळवारी वाचायचा. त्याच्यानंतर बुधवारी 5वा आणि 6वा अध्याय वाचायचा. त्याच्यानंतर गुरुवारी 7वा 8वा अध्याय वाचायचा. अशा प्रकारे 13वा अध्याय, आता शेवटच्या दिवशी 1 अध्याय येईल किंवा 3 अध्याय येतील, ॲडजस्टमेंट करून ज्या दिवशी शेवटचा अध्याय येईल म्हणजे 13वा अध्याय येईल त्या दिवशी तुम्हाला 13वा अध्याय पठण करून मग तंत्रोक्त देवीसूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्यापराध, क्षमारोपण स्तोत्र हे शेवटच्या दिवशी वाचायचं. आता समजा मी उदाहरणार्थ सांगते, आता तुमचा 13वा अध्याय कधी येईल माहीत नाही. आता सोमवारी समजा आज तुम्ही हे सगळं वाचलं आहे, देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त आणि ते म्हणजे 1 ते 13 अध्यायामधले पहिले 2 अध्याय. मंगळवारी पुढचे 2 अध्याय, त्याच्या बुधवारी त्याच्या पुढचे, गुरुवारी त्याच्या पुढचे, असं जर समजा पुढच्या सोमवार किंवा त्याच्या पुढच्या म्हणजे मंगळवारपर्यंत शेवटचे अध्याय म्हणजे 13 अध्याय तुमचे संपले. तर 13वा अध्याय ज्या दिवशी संपतो तुमचा, म्हणजे समजा मंगळवारी संपला, 13वा अध्याय पूर्ण वाचून झाले, तर 13व्या अध्याय ज्या दिवशी वाचाल त्या दिवशी तुम्हाला याची समाप्ती करायची. म्हणजे जो आपण एक पाठ केला त्याची समाप्ती करायची. म्हणजे 13वा अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर तंत्रोक्त देवीसूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य आणि क्षमारोपण स्तोत्र हे म्हणजे मंगळवारी वाचायचे. ज्या दिवशी 13वा अध्याय येईल त्या दिवशी ते खालचं सगळं वाचायचं क्षमारोपण स्तोत्रपर्यंत. आता मंगळवारी हे सगळं आपलं पूर्ण झालं, मंगळवारपर्यंत आपलं सगळा एक पाठ पूर्ण झाला. आता बुधवारपासून परत आपल्याला नव्याने सुरुवात करायची. म्हणजे आता हे एक पाठ पूर्ण झाला, आता बुधवारपासून परत तुम्हाला परत तुमच्या नित्यसेवा जी आहे ती रोजची करायचीच आहे. मग बुधवारपासून परत कसं वाचायचं, बुधवारपासून परत तुम्हाला देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त, दुर्गा सप्तशती हे बुधवारी वाचायचं आणि पहिले 2 अध्याय वाचायचे. गुरुवारी फक्त त्याच्या पुढचे 2 अध्याय जे वाचायचे, शुक्रवारी फक्त 2 अध्याय, असं रोजची नित्यसेवा करायची. आणि ज्या दिवशी शेवटचा अध्याय येईल त्या दिवशी मात्र हे सगळं वाचायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे. रोज 2-2 अध्याय वाचायचे आहेत. आणि पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मात्र पहिल्या दिवशी जे काही पहिले स्तोत्र आहेत ते वाचायचे आणि शेवटच्या दिवशी जे 13वा अध्याय संपल्यानंतर जे काही शेवटचे स्तोत्र येतात ते वाचायचे. म्हणजे ते स्तोत्र जे आहेत, जे किलक स्तोत्र किंवा क्षमारोपण स्तोत्र, जे काही रात्री सुक्त, हे सगळे स्तोत्र आहेत ते रोज वाचायचे नाहीत. फक्त पहिल्या दिवशी जेवढे येतात तेवढे आणि शेवटच्या समाप्तीला 13वा अध्यायानंतर संपल्यानंतर जे येतात ते खालचे शेवटच्या दिवशी तेवढे वाचायचे आणि परत नव्याने पहिल्यापासून चालू करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल ही सेवा करायची. रोज फक्त 2 अध्यायच तुम्हाला वाचायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आता
ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचा मंत्र जाप करायचा आहे। तर आता तुमची समजा कुलदेवी कुठली आहे, तर महालक्ष्मी आहे, आपली कोल्हापूरची अंबाबाई आहे। तर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र जाप करू शकता। 108 वेळा तिचा मंत्र जाप करायचा आहे। आता जर तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नसेल, तर कुलदेवी माहीत नसेल तर काय करायचं, तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा देखील तुम्ही रोज जप करू शकता। ते नसेल तर सगळ्यात उत्तम म्हणजे 99 मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। रोज एक माळ तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। अगदी साधा सोपा मंत्र आहे, पण इतका प्रभावी मंत्र आहे। अगदी दुर्गा सप्तशतीचा सार या एका ओळीत किंवा एका मंत्रात आहे। त्याच्यामुळे हे जरी वाचायला तुम्हाला नाही जमलं, म्हणजे रोज अध्याय जरी वाचायला नाही जमले, तरी रोज एक माळ तुम्ही 99 मंत्राचा जप करा, किंवा एक माळ जरी नाही जमली तरी 16 वेळा रोज तुम्ही 99 मंत्राचा मंत्र जाप करा। अखंड तुमची कुलदेवीची कृपा तुमच्यावरती राहील। जी तुमची कुलदेवी आहे तिच्यापर्यंत तुमची ही सेवा पोहोचेल। आणि ही सेवा झाल्यानंतर एक माळ 99 मंत्र म्हणायचा आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर तोही म्हणू शकता, कळालं? तर अशा प्रकारे आपली स्वामींची नित्यसेवा झाल्यानंतर ही कुलदेवीची नित्यसेवा तुम्हाला रोज करायची आहे। सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करा, पण अशी तुम्हाला रोज नित्यसेवा करायची आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही 14 पाठ कसे करायचे सांगितलं, 108 पाठ करायचे कसं सांगितलं, पण नित्यसेवा कशी करायची किंवा आम्हाला माहीतच नाही। बऱ्याच वेळा म्हणजे कळत नाही की फक्त अध्याय वाचायचे, की ते आधीचं म्हणजे सगळे स्तोत्र आहेत तिथून सुरुवात करायची, संपवायचं कुठं, मग 13च अध्याय आहेत, मग रोज किती अध्याय वाचायचे, 1 की 2, असं सगळ्या भरपूर कमेंट्स आल्या होत्या। त्याच्यामुळे म्हटलं चला आज हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू, आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। आणि हां, आता जर तुमच्याकडे हा ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ नसेल, आणि मग आता सेवा कशी करायची, तर मी पहिल्यांदाच सांगितलं की म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ह्या सगळ्या 3.5 शक्तिपीठांचा सार किंवा शक्ती जी आहे ती या 99 मंत्रामध्ये आहे। त्याच्यामुळे 99 मंत्राचा जप तुम्ही करा। आणि जर तुम्हाला 99 मंत्र म्हणजे खूपच इच्छा आहे कुलदेवीची एखादी सेवा करायची, तर तुम्ही कुठली सेवा करू शकता। म्हणजे आता तुमच्याकडे अध्याय वाचायची म्हणजे दुर्गा सप्तशती वाचायची इच्छा आहे, पण ग्रंथ नाही आहे, मग काय करायचं, तर ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र ते तुम्हाला पठण करायचं आहे। सिद्धकुंजिका स्तोत्रसुद्धा तितकंच प्रभावी आहे जितका हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे। दुर्गा सप्तशती ग्रंथाचा सार बघा, आता गुरुचरित्र ग्रंथाची जशी अवतरणिका असते तशाच प्रकारे दुर्गा सप्तशतीचा जो सार आहे किंवा जे सगळं म्हणजे काय म्हणतात याचा एकदम म्हणजे थोडक्यात जे काही वर्णन आहे ते सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये आहे। खूप प्रभावी सेवा आहे किंवा खूप प्रभावी स्तोत्र आहे आपल्या कुलदेवीच्या उपासनेसाठी। त्याच्यामुळे रोज 11 वेळेस तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे। किती पान नंबरवर आहे मी तुम्हाला सांगते, तर इथं 143 पानावरती सिद्धकुंजिका स्तोत्र आहे। अगदी छोटंसं आहे पण खूप प्रभावी स्तोत्र आहे। रोज तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, किंवा नसेल जमत तर तुम्ही रोज 1 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून एक माळ 99 मंत्राचा करा। इतकी जरी कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडली तरी खूप आहे, लक्षात घ्या। काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं। त्याच्यामुळे एवढी तरी रोज तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करा। बघा, कुलदेवीच्या अधिकारामध्ये आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी असतात। खरं तर कुलदेवीच आपल्या घराची रक्षणकर्ता असते। आणि तुमचा जर विवाह जमत नसेल किंवा लग्न म्हणजे संतान होत नसेल किंवा नोकरीत काही अडचणी येत असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुलदेवीच्या पितरांच्या अधिकारामध्ये येत असतात। म्हणून गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की कुलदेवीची आणि पितरांची उपासना रोज झाली पाहिजे, सेवा रोज झाली पाहिजे, त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती ही असलीच पाहिजे। म्हणून पितृसूक्त म्हणजे पितरांची सेवेसाठी देवपूजेच्या आधी तुम्ही पितरांची सेवा करायची आहे, आणि कुलदेवीची सेवा कमीत कमी एवढी तरी करा। ह्या तिन्हीपैकी कुठलीही सेवा करा। रोज दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचा, म्हणजे 2-2 अध्याय, त्याच्यानंतर रोज एक माळ तरी आपलं 99 मंत्र म्हणा, किंवा तिसरा म्हणजे पर्याय म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र आणि 99 मंत्राचा जप करा। तिन्हीपैकी जे जमेल त्या प्रकारे तुम्ही कुलदेवीची उपासना करा। कुलदेवीला प्रार्थना करा की तुझं आमच्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती म्हणजे
लक्ष असू दे, तुझी कृपा आमच्यावरती राहू दे, अशी आपल्या देवीला प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायची आहे. शेवटी ती आई आहे, आपल्याला समजून घेतेच, लक्षात घ्या. आणि आपल्या आईचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर कुठलंच संकट आपल्या आडवं येत नाही, लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारे कुलदेवीची रोज सेवा करा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. आणि हो, सॉरी, आता ज्यावेळी म्हणजे सांगायचं विसरलं बरं का, म्हणजे तुम्हाला जर प्रॉब्लेम वगैरे आला तर काय करायचं बघा. ही सेवा करत असताना, म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करत असताना जर दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही वाचताय तर हातात शक्यतो बांगड्या असाव्यात, डोक्यावरती पदर असावा किंवा ओढणी असावी. हा एक नियम महिलांसाठी महत्त्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही कुलदेवीचे पाठ करता किंवा सेवा करता त्यावेळी डोक्यावरती पदर, ओढणी, हातात काचेच्या 2 तरी बांगड्या, कपाळावरती कुंकू हे असलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा, ज्यावेळी पिरियड्स येतील त्यावेळी स्किप करा. जिथे थांबलं आहे, म्हणजे जिथे तुमची सेवा थांबले तिथे ती थांबू दे. 5-6 दिवस झाल्यानंतर परत तुम्ही कंटिन्यू करू शकता, कळालं. तर ह्याला अशा काही जास्त नियम अटी नाही आहेत. फक्त ब्रह्मचर्याचं ज्यावेळी विलंघन होईल त्यावेळी म्हणजे डोक्यावरून आंघोळ घेऊन मग कुलदेवीच्या दुर्गा सप्तशती ग्रंथाला हात लावा. म्हणजे शक्यतो मांसाहार घरात असेल तर सेवा करू नका किंवा ग्रंथाला हात लावू नका. ज्या दिवशी मांसाहार घरात असेल त्या दिवशी सकाळी लवकर सेवा करा आणि मग तुम्ही तुमचं जे काही बाकीचं काम आहे ते करू शकता, कळालं. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.